Hello students, today we will see our next chapter, Systematics of Living Organisms. In last lesson we have studied that living world has huge diversity. Organisms मध्ये विविधता आढळते, म्हणजेच काय सजीव प्राणी हे वैविध्यपूर्ण आहेत, त्यांच्यामध्ये अनेक डिफरन्सेस आढळतात, डिफरंट व्हेरायटीज आढळतात. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा जर स्टडी करायचा असेल तर त्यांच्यासाठी एक काहीतरी सोपा मार्ग काढला पाहिजे किंवा मग त्यांची स्टडी करणं आपल्याला सोपं गेलं पाहिजे, कारण विविधता इतकी आहे की स्टडी एकदम कसा करणार. म्हणून स्टेप बाय स्टेप स्टडी करण्यासाठी काही याच्यामध्ये सिस्टमॅटिक्स आहेत, म्हणजे काही पद्धती, काही रूल्स दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा स्टडी जो आहे तो सोपा होईल. त्याच्यासाठी आपण इथे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आहे सिस्टमॅटिक्स. What is systematics? Systematics is the study of kind and diversities in the living organisms as well as their comparative and evolutionary study and with their relationships. म्हणजे काय सिस्टमॅटिक्स म्हणजे की वेगवेगळे प्राणी, त्यांच्यामध्ये कोणते प्रकार आढळतात, त्याच्यामध्ये कोणत्या व्हेरायटीज आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची डायव्हर्सिटी आढळते याचा स्टडी करणं. त्याचबरोबर त्यांच्या कॅरेक्टर्सचा कंपॅरेटिव्ह स्टडी करणं आणि त्याचबरोबर इव्होल्युशनरी रिलेशनशिप त्यांच्यामध्ये काही आहे का, जसं त्यांचे ॲन्सेस्टर्स काही कॉमन आहेत का किंवा त्यांची इव्होल्युशनरी हिस्ट्री कशी आहे, या सगळ्याचा स्टडी करणे म्हणजेच आहे सिस्टमॅटिक्स. आता या सिस्टमॅटिक्ससाठी स्टडी करण्यासाठी प्रॉपर वे लागतो, त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी काही रूल्स आणि प्रिन्सिपल्स हे आखावे लागतात, तयार करावे लागतात. तर टेक्झॉनॉमी या ब्रांचमध्ये क्लासिफिकेशनचा स्टडी केला जातो, म्हणजे क्लासिफिकेशनसाठी आवश्यक असणारे रूल्स आणि प्रिन्सिपल्स हे एस्टॅब्लिश केले जातात आणि त्यांचा स्टडी केला जातो. सो द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन इज कॉल्ड ॲज टेक्झॉनॉमी. आता क्लासिफिकेशनचे महत्त्वाचे 3 पार्ट इथे केलेले आहेत, आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक. व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियल क्लासिफिकेशन? In artificial classification, it is based on the basic characters which are easily observable. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन हे इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्सवर स्टडी केलं जातं, म्हणजे आपण सहज डोळ्यांनी ज्या कॅरेक्टर्सचं वर्गीकरण करू शकतो त्याला आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये गृहीत धरलं जातं. आणि लिनियस नावाच्या सायंटिस्टनी अशी सिस्टीम तयार केली, त्याला म्हणतात लिनियस system. Next, natural classification. In natural classification there are the objectively significant characters are taken. म्हणजे ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट म्हणजेच काय की थ्रूआउट द क्लासिफिकेशन काही त्याचे ऑब्जेक्ट्स, त्याचे ध्येय निश्चित केल्या जातात की या कॅरेक्टर्सचा स्टडी करायचा आहे, तर ते स्पेशली तेच कॅरेक्टर्स घेऊन त्याच्यामध्ये कोणते कोणते प्राणी येतात त्याचं वर्गीकरण केल्या जाते. अशी बेंथम आणि हुकर्सची जी सिस्टीम आहे ती नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे. नेक्स्ट, फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द इव्होल्युशनरी डिसेंट, मीन इव्होल्युशनरी हिस्ट्री. म्हणजे प्राण्यांचं, विविध ऑर्गॅनिझम्सचं इव्होल्युशन कसं झालं आहे, त्यांची इव्होल्युशनरी हिस्ट्री काय आहे, त्यांच्यामध्ये काही कॉमन आहे का, त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स किंवा त्यांची जी हिस्ट्री आहे ती कॉमन आहे का, याचा स्टडी करून त्याचं वर्गीकरण केल्या जाते. त्यालाच म्हणतात फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. एंगलर अँड प्लॅन्टर्सची जी सिस्टीम आहे त्याला फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. आता नेक्स्ट आहे 3 डोमेन्स ऑफ लाईफ. म्हणजे जे क्षेत्र आहे, लाईफ ही कशा प्रकारची असू शकते, म्हणजे ती प्रिमिटिव्ह आहे की ॲडव्हान्स आहे, याच्यासाठी 3 डोमेन्स आहेत त्याचे. सगळ्यात बॅक्टेरिया, आर्चिया अँड युकॅरिया. बॅक्टेरिया अँड आर्चिया हॅव द प्रोकॅरियोटिक सेल्स. आता हे दोन्ही जरी सेम प्रोकॅरियोटिक सेल्स असल्या तरी पण यांच्या सेल वॉलच्या स्ट्रक्चरमध्ये डिफरन्सेस आहेत, म्हणून यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे युकॅरियोट्स. युकॅरियोटमध्ये काय केलेलं आहे, युकॅरियोटिक सेल्स ज्याचे ऑर्गॅनिझम्सचे आहेत ते ऑर्गॅनिझम युकॅरिया याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आता
टेक्झॉनॉमी या ब्रांचच्या अंडरमध्ये काही स्पेशल त्याचे कॅरेक्टर्स किंवा काही टेक्नॉलॉजी यूज केलेले आहे. त्याच्यानुसार त्या टेक्झॉनॉमीचे काही प्रकार पडले आहेत जे आपल्याला क्लासिफिकेशनसाठी महत्त्वाचे आहेत. तर सगळ्यात पहिले आहे केमोटेक्झॉनॉमी. आता केमोटेक्झॉनॉमी इज द ब्रांच ऑफ टेक्झॉनॉमी which studies the organisms on the basis of their chemical constituents. म्हणजे त्या ऑर्गॅनिझम्सच्या स्ट्रक्चरमध्ये काय केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, त्यांच्यामध्ये काही साम्य आहे का, काही बदल आहेत का, याचा स्टडी करून केलेलं क्लासिफिकेशन म्हणजे केमोटेक्झॉनॉमी. आता फॉर एक्झाम्पल पेप्टिडोग्लायकॉन जे आहे ते आर्चियामध्ये अब्सेंट आहे, तसंच प्रोकायरामध्ये ते प्रेझेंट आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी इज बेस्ड ऑन द अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे सेट ऑफ कॅरेक्टर्स. सेट ऑफ कॅरेक्टर्स हा गृहीत धरला जातो ज्याच्यावरून क्लासिफिकेशन केले जाते. तर सोकेल आणि स्मिथ या सायंटिस्टने 1963 मध्ये ही टेक्झॉनॉमिक ब्रांच शोधून काढली, हा क्रायटेरिया शोधून काढला. नेक्स्ट आहे क्लॅडोग्राम. तर क्लॅडोग्राम इज ॲक्च्युअली अ पार्ट ऑफ ब्रांच लाईक स्ट्रक्चर. म्हणजेच काय, जर कॉमन एन्सिस्टर्स हे काय हायपोथेटिकली गृहीत धरल्या जातात. म्हणजे हायपोथेटिकली द इव्होल्युशनरी ट्रेट्स आर टेकन इनटू कन्सिडरेशन. आता बॅक्टेरिया, आर्चिया आणि युकॅरियोट्स याचं इथं सपोज केलेलं आहे की कॉमन एन्सिस्टर्स आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले एन्सिस्टर्स पासून बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स डेव्हलप झाले, त्याच्यानंतर युकॅरियोट्सच्या मधून हा आर्चिया डेव्हलप झाला. असे इथे हे हायपोथेटिकल ब्रांचिंग सिस्टीम डेव्हलप केल्या जातात, त्याला म्हणतात क्लॅडोग्राम. नंतर आहे फायलोजेनी. आता आपण पहिले पाहिलं आहे फायलोजेनी इज बेस्ड ऑन द इव्होल्युशनरी रिलेशनशिप. इव्होल्युशनरी हिस्ट्री कशी आहे, ते कसे इव्हॉल्यूट झाले, त्यांची उत्क्रांती कशी झाली आणि त्यांच्यामध्ये काय काय कॉमन कॅरेक्टर्स आहेत, काय काय डिफरन्सेस आहेत, याचा सगळा स्टडी करून क्लासिफिकेशनमध्ये इन्क्लूड केल्या जाणाऱ्या ब्रांचला म्हणतात फायलोजेनी. आता क्लासिफिकेशनचा स्टडी करण्यासाठी काही पायऱ्या तयार केलेल्या आहेत, काही किंवा युनिट्स आणि हे फिक्स केलेले आहेत ज्याच्यावरून आपल्याला स्टडी करणं सोपं जाते. तर त्याला म्हणतात टेक्झॉनॉमिक हायरार्की. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे टेक्झॉनॉमिक कॅटेगरी. टेक्झॉनॉमिक कॅटेगरी इज द युनिट ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनचा एकक आहे ज्याच्यावरून आपण ॲनिमल्सला क्लासिफाय करू शकतो आणि त्याचे कॅरेक्टर्स पण क्लासिफाय करू शकतो. तर कोणत्या कोणत्या आहेत कॅटेगरीज क्लासिफिकेशनच्या? किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज, ह्या सगळ्या काय झाल्या कॅटेगरीज. आणि या कॅटेगरीजला एकत्रितपणे म्हणतात टेक्झॉनॉमिक हायरार्की. नेक्स्ट टॅक्झॉन. टॅक्झॉन इज द रँक इन कॅटेगरी, ॲट लिस्ट द रँक इन द ओव्हरऑल क्लासिफिकेशन. टॅक्झॉन काय आहे, या कॅटेगरीज मधलं एक एक रँक आहे. म्हणजे आता समजा किंगडम झालं तर याच्यामध्ये रँक असू शकते प्लॅन्ट आणि ॲनिमॅलिया. म्हणजेच काय, जर किंगडम मध्ये प्लॅन्ट्स असतील तर ते प्लॅन्टी या टॅक्झॉन मध्ये जातील. त्याच्यानंतर ॲनिमल्स असेल तर ॲनिमॅलिया. नंतर सब किंगडम कॅटेगरी याचे दोन रँक आहेत, एंजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. तर अशा प्रकारे प्लॅन्टी, ॲनिमॅलिया, एंजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, डायकॉट्स, मोनोकॉट्स हे सगळे काय झाले टॅक्झॉन. आता याचे हे जे युनिट्स आहेत क्लासिफिकेशनचे यांचा आपण डिटेल स्टडी करू. सगळ्यात पहिला युनिट आहे स्पीसीज. व्हॉट इज स्पीसीज? Species is a group of population which shows the most characters similar and they can interbreed. Species म्हणजे काय की अशा पॉप्युलेशनचा ग्रुप ज्या एकमेकांमध्ये इंटरब्रीड होऊ शकतात नॅचरली आणि त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त कॅरेक्टर्स हे सिमिलर असतात, सारखे असतात, त्याला आपण म्हणू स्पीसीज. नेक्स्ट आहे जीनस. जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पीसीज. म्हणजेच काय की ग्रुप ऑफ पॉप्युलेशन्स विच हॅव मोस्ट ऑफ द कॅरेक्टर्स सिमिलर बट दे कांट इंटरब्रीड. म्हणजे अशा स्पीसीज असतात ज्यांचे कॅरेक्टर्स तर सेम असतात परंतु ते एकमेकांमध्ये इंटरब्रीड करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल पॅन्थेरा जीनस आहे, त्याच्या 3 स्पीसीज
आहेत लॉयन, टायगर आणि लिओपर्ड. ह्या जरी एकाच जीनसच्या स्पीसीज असल्या तरी ह्या एकमेकांमध्ये इंटरब्रीड करू शकत नाही. त्याच्यानंतर ब्रिंजल अँड पोटॅटो हॅज द सेम जीनस सोलॅनम. तर सोलॅनम एक जीनस असला तरी या स्पीसीज एकमेकांमध्ये इंटरब्रीड होऊ शकत नाही नॅचरली. नेक्स्ट आहे फॅमिली. फॅमिली इज द ग्रुप ऑफ ॲनिमल्स विच हॅव द सेम जीनस. म्हणजे जे जीनस आहे ग्रुप ऑफ द मेंबर्स शोईंग मोस्ट ऑफ द कॅरेक्टर्स सिमिलर विथ द लिटिल डिफरन्सेस. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, सिडा, गॉसिपियम हे 3 जीनस आहेत. या 3 जीनसची स्पीसीज सेम आहे फॅमिली माल्वेसी. फॅमिली माल्वेसी मध्ये हे 3 जीनस येतात, हिबिस्कस, सिडा आणि गॉसिपियम. तर यांचे कॅरेक्टर्स हे बऱ्याच प्रमाणात सारखे आहेत आणि काही वेगळे आहेत. त्याच्यामुळे यांचे 3 जीनस तयार झालेले आहेत. पण मोस्ट ऑफ द कॅरेक्टर्स सेम असल्यामुळे ते एका फॅमिलीमध्ये टाकले गेले. ती फॅमिली म्हणजे माल्वेसी. नेक्स्ट आहे ऑर्डर. ऑर्डर इज अ ग्रुप ऑफ फॅमिली, ग्रुप ऑफ द ॲनिमल्स of the families showing the most of the characters similar. For example, Papaveracea, Brassicaceae, Capridaceae या ज्या फॅमिलीज आहेत त्याच्या मेंबर्स एकत्रितपणे ऑर्डर परायटल्स मध्ये इन्क्लूड केले जाते. म्हणजे त्यांचं परायटल्स मध्ये त्यांना इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर आहे क्लास. क्लास इज द ग्रुप ऑफ orders or group of the populations having the similar characters. The carnivora and primates are included in the same class Mammalia. म्हणजे यांच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत हे जरी वेगवेगळ्या ऑर्डर मध्ये असले तरी जे कॉमन कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामुळे त्यांना एकच क्लास मिळालेला आहे, तो म्हणजे मॅमेलिया. नंतर डिव्हिजन. डिव्हिजन is a group of class we can say, म्हणजे group of animals showing most of the characters same and showing the classes. आता पहा डिव्हिजन. Angiosperm has 2 classes, Monocotyledone and Dicotyledone. आता जरी हे 2 Monocotyledone आणि Dicotyledone क्लासेस वेगवेगळे असले तरी त्यांचा डिव्हिजन एकच आहे, ते म्हणजे एंजिओस्पर्मी. नेक्स्ट आहे सब किंगडम. Subkingdom is a group of animals showing, again त्याच डेफिनेशन्स रिपीट होत आहेत. आपण सब किंगडमला ग्रुप ऑफ डिव्हिजन सुद्धा म्हणू शकतो. आता डिव्हिजन एंजिओस्पर्मी, जिम्नोस्पर्मी याच्या हे सेम फॅनोरोगॅम या एकाच सब किंगडम मध्ये इन्क्लूड केल्या जातात. नेक्स्ट आहे किंगडम. किंगडम इज a group of animals showing the characteristics, most of the characteristics similar and are included in the kingdom. आता सपोज हे सब किंगडम आहे, फॅनोरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स हे 2 सब किंगडम्स आहेत, परंतु ते एकाच किंगडम मध्ये इन्क्लूड केल्या जातात, दॅट इज प्लॅन्टी. कारण हे फॅनोरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स दोन्ही काय आहेत, प्लॅन्ट्स आहेत, म्हणून हे प्लॅन्टी या किंगडम मध्ये इन्क्लूड केले जाते. जर ॲनिमल्स असतील तर ॲनिमॅलिया या किंगडम मध्ये इन्क्लूड केले जातात. आता आपण लिहिताना क्लासिफिकेशन एखाद्या ऑर्गॅनिझमचं किंवा प्लॅन्टचं करताना आपण किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पीसीज असं लिहत असतो. म्हणजे जसं जसं आपण लॅडर वर चढतो, म्हणजे खालून या इथून या स्पीसीज पासून किंगडम पर्यंत जातो, तसं तसं त्यांच्यामध्ये आढळणारे कॅरेक्टर्सचा जो डिफरन्स आहे तो हळूहळू वाढत जातो, सिमिलॅरिटीज कमी होत जातात. म्हणजे जीनस आणि स्पीसीजच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये जितकी जास्त सिमिलॅरिटी आढळेल तितकी स्पीसीज आणि किंगडम त्या याच्यामध्ये कॅरेक्टर्स मध्ये डिफरन्सेस जास्त आढळतील. तर हे सगळं झालं युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. Hello students, today we will see our next chapter, systematics of living organisms. In last lesson we have studied that living world has huge diversity. Organisms मध्ये
विविधता आढळते. म्हणजेच काय, सजीव प्राणी हे वैविध्यपूर्ण आहेत, त्यांच्यामध्ये अनेक डिफरन्सेस आढळतात, डिफरंट व्हेरायटीज आढळतात. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा जर स्टडी करायचा असेल तर त्यांच्यासाठी एक काहीतरी सोपा मार्ग काढला पाहिजे किंवा मग त्यांची स्टडी करणं आपल्याला सोपं गेलं पाहिजे. कारण विविधता इतकी आहे की स्टडी एकदम कसा करणार, म्हणून स्टेप बाय स्टेप स्टडी करण्यासाठी काही याच्यामध्ये सिस्टमॅटिक्स आहेत, म्हणजे काही पद्धती, काही रूल्स दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा स्टडी जो आहे तो सोपा होईल. त्याच्यासाठी आपण इथे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आहे सिस्टमॅटिक्स. व्हॉट इज सिस्टमॅटिक्स? सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड अँड diversities in the living organisms as well as their comparative and evolutionary study and with their relationships. म्हणजे काय, सिस्टमॅटिक्स म्हणजे की वेगवेगळे प्राणी, त्यांच्यामध्ये कोणते प्रकार आढळतात, त्याच्यामध्ये कोणत्या व्हेरायटीज आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची डायव्हर्सिटी आढळते याचा स्टडी करणं. त्याचबरोबर त्यांच्या कॅरेक्टर्सचा कंपॅरेटिव्ह स्टडी करणं आणि त्याचबरोबर इव्होल्युशनरी रिलेशनशिप त्यांच्यामध्ये काही आहे का, जसं त्यांचे ॲन्सेस्टर्स काही कॉमन आहेत का किंवा त्यांची इव्होल्युशनरी हिस्ट्री कशी आहे, या सगळ्याचा स्टडी करणे म्हणजेच आहे सिस्टमॅटिक्स. आता या सिस्टमॅटिक्ससाठी स्टडी करण्यासाठी प्रॉपर वे लागतो, त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी काही रूल्स आणि प्रिन्सिपल्स हे आखावे लागतात, तयार करावे लागतात. तर टेक्झॉनॉमी या ब्रांचमध्ये क्लासिफिकेशनचा स्टडी केला जातो, म्हणजे क्लासिफिकेशनसाठी आवश्यक असणारे रूल्स आणि प्रिन्सिपल्स हे एस्टॅब्लिश केले जातात आणि त्यांचा स्टडी केला जातो. सो द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन इज कॉल्ड ॲज टेक्झॉनॉमी. आता क्लासिफिकेशनचे महत्त्वाचे 3 पार्ट इथे केलेले आहेत, आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक. व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियल क्लासिफिकेशन? In artificial classification, it is based on the basic characters which are easily observable. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन हे इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्सवर स्टडी केलं जातं. म्हणजे आपण सहज डोळ्यांनी ज्या कॅरेक्टर्सचं वर्गीकरण करू शकतो त्याला आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये गृहीत धरलं जातं. आणि लिनियस नावाच्या सायंटिस्टनी अशी सिस्टीम तयार केली, त्याला म्हणतात लिनियस system. Next, natural classification. In natural classification there are the objectively significant characters are taken. म्हणजे ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट म्हणजेच काय की थ्रू आउट द क्लासिफिकेशन काही त्याचे ऑब्जेक्ट्स, त्याचे ध्येय निश्चित केल्या जातात की या कॅरेक्टर्सचा स्टडी करायचा आहे, तर ते स्पेशली तेच कॅरेक्टर्स घेऊन त्याच्यामध्ये कोणते कोणते प्राणी येतात त्याचं वर्गीकरण केल्या जाते. अशी बेंथम आणि हुकर्सची जी सिस्टीम आहे ती नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे. नेक्स्ट, फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द इव्होल्युशनरी डिसेंट, मीन्स इव्होल्युशनरी हिस्ट्री. म्हणजे प्राण्यांचं, विविध ऑर्गॅनिझम्सचं इव्होल्युशन कसं झालं आहे, त्यांची इव्होल्युशनरी हिस्ट्री काय आहे, त्यांच्यामध्ये काही कॉमन आहे का, त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स किंवा त्यांची जी हिस्ट्री आहे ती कॉमन आहे का, याचा स्टडी करून त्याचं वर्गीकरण केले जाते. त्यालाच म्हणतात फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. एंगलर अँड प्लॅन्टर्सची जी सिस्टीम आहे त्याला फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. आता नेक्स्ट आहे 3 डोमेन्स ऑफ लाईफ. म्हणजे जे क्षेत्र आहे, लाईफ ही कशा प्रकारची असू शकते, म्हणजे ती प्रिमिटिव्ह आहे की ॲडव्हान्स आहे, याच्यासाठी 3 डोमेन्स आहेत त्याचे. सगळ्यात बॅक्टेरिया, आर्चिया अँड युकॅरिया. बॅक्टेरिया अँड आर्चिया हॅव द प्रोकॅरियोटिक सेल्स. आता हे दोन्ही जरी सेम प्रोकॅरियोटिक सेल्स असल्या तरी पण यांच्या सेल वॉलच्या स्ट्रक्चरमध्ये डिफरन्सेस आहेत, म्हणून यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे युकॅरियोट्स. युकॅरियोटमध्ये काय केलेलं आहे, युकॅरियोटिक सेल्स ज्याचे ऑर्गॅनिझम्सचे आहेत ते ऑर्गॅनिझम युकॅरिया याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आता टेक्झॉनॉमी या ब्रांचच्या अंडरमध्ये काही स्पेशल त्याचे कॅरेक्टर्स किंवा काही टेक्नॉलॉजी यूज केलेले आहे, त्याच्यानुसार त्या टेक्झॉनॉमीचे काही प्रकार पडले आहेत जे आपल्याला क्लासिफिकेशनसाठी महत्त्वाचे आहेत.
तर सगळ्यात पहिले आहे केमोटेक्झॉनॉमी. आता केमोटेक्झॉनॉमी इज द ब्रांच ऑफ टेक्झॉनॉमी which studies the organisms on the basis of their chemical constituents. म्हणजे त्या ऑर्गॅनिझम्सच्या स्ट्रक्चरमध्ये काय केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, त्यांच्यामध्ये काही साम्य आहे का, काही बदल आहेत का, याचा स्टडी करून केलेलं क्लासिफिकेशन म्हणजे केमोटेक्झॉनॉमी. आता फॉर एक्झाम्पल पेप्टिडोग्लायकॉन जे आहे ते आर्चियामध्ये अब्सेंट आहे, तसंच प्रोकायरामध्ये ते प्रेझेंट आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी इज बेस्ड ऑन द अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे सेट ऑफ कॅरेक्टर्स. सेट ऑफ कॅरेक्टर्स हा गृहीत धरला जातो ज्याच्यावरून क्लासिफिकेशन केले जाते. तर सोकेल आणि स्मिथ या सायंटिस्टने 1963 मध्ये ही टेक्झॉनॉमिक ब्रांच शोधून काढली, हा क्रायटेरिया शोधून काढला. नेक्स्ट आहे क्लॅडोग्राम. तर क्लॅडोग्राम इज ॲक्च्युअली अ पार्ट ऑफ ब्रांच लाईक स्ट्रक्चर्स. म्हणजेच काय, जर कॉमन एन्सिस्टर्स हे काय हायपोथेटिकली गृहीत धरल्या जातात. म्हणजे हायपोथेटिकली द इव्होल्युशनरी ट्रेट्स आर टेकन इनटू कन्सिडरेशन. आता बॅक्टेरिया, आर्चिया आणि युकॅरियोट्स याचं इथं सपोज केलेलं आहे की कॉमन एन्सिस्टर्स आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले एन्सिस्टर्स पासून बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स डेव्हलप झाले, त्याच्यानंतर युकॅरियोट्सच्या मधून हा आर्चिया डेव्हलप झाला. असे इथे हे हायपोथेटिकल ब्रांचिंग सिस्टीम डेव्हलप केल्या जातात, त्याला म्हणतात क्लॅडोग्राम. नंतर आहे फायलोजेनी. आता आपण पहिले पाहिलं फायलोजेनी इज बेस्ड ऑन द इव्होल्युशनरी रिलेशनशिप. इव्होल्युशनरी हिस्ट्री कशी आहे, ते कसे इव्हॉल्यूट झाले, त्यांची उत्क्रांती कशी झाली आणि त्यांच्यामध्ये काय काय कॉमन कॅरेक्टर्स आहेत, काय काय डिफरन्सेस आहेत, याचा सगळा स्टडी करून क्लासिफिकेशनमध्ये इन्क्लूड केल्या जाणाऱ्या ब्रांचला म्हणतात फायलोजेनी. आता क्लासिफिकेशनचा स्टडी करण्यासाठी काही पायऱ्या तयार केलेल्या आहेत, काही किंवा युनिट्स आणि हे फिक्स केलेले आहेत ज्याच्यावरून आपल्याला स्टडी करणं सोपं जाते. तर त्याला म्हणतात टेक्झॉनॉमिक हायरार्की. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे टेक्झॉनॉमिक कॅटेगरी. टेक्झॉनॉमिक कॅटेगरी इज द युनिट ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनचा एकक आहे ज्याच्यावरून आपण ॲनिमल्सला क्लासिफाय करू शकतो आणि त्याचे कॅरेक्टर्स पण क्लासिफाय करू शकतो. तर कोणत्या कोणत्या आहेत कॅटेगरीज क्लासिफिकेशनच्या? किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज, ह्या सगळ्या काय झाल्या कॅटेगरीज. आणि या कॅटेगरीजला एकत्रितपणे म्हणतात टेक्झॉनॉमिक हायरार्की. नेक्स्ट टॅक्झॉन. टॅक्झॉन इज द रँक इन कॅटेगरी, ॲट लिस्ट द रँक इन द ओव्हरऑल क्लासिफिकेशन. टॅक्झॉन काय आहे, या कॅटेगरीज मधलं एक एक रँक आहे. म्हणजे आता समजा किंगडम झालं तर याच्यामध्ये रँक असू शकते प्लॅन्टी आणि ॲनिमॅलिया. म्हणजेच काय, जर किंगडम मध्ये प्लॅन्ट्स असतील तर ते प्लॅन्टी या टॅक्झॉन मध्ये जातील. त्याच्यानंतर ॲनिमल्स असेल तर ॲनिमॅलिया. नंतर सब किंगडम कॅटेगरी याचे दोन रँक आहेत, एंजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. तर अशा प्रकारे प्लॅन्टी, ॲनिमॅलिया, एंजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, डायकॉट्स, मोनोकॉट्स हे सगळे काय झाले टॅक्झॉन. आता याचे हे जे युनिट्स आहेत क्लासिफिकेशनचे यांचा आपण डिटेल स्टडी करू. सगळ्यात पहिला युनिट आहे स्पीसीज. व्हॉट इज स्पीसीज? स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ पॉप्युलेशन which shows the most characters similar and they can interbreed. स्पीसीज म्हणजे काय की अशा पॉप्युलेशनचा ग्रुप ज्या एकमेकांमध्ये इंटरब्रीड होऊ शकतात नॅचरली आणि त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त कॅरेक्टर्स हे सिमिलर असतात, सारखे असतात, त्याला आपण म्हणू स्पीसीज. नेक्स्ट आहे जीनस. जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पीसीज म्हणजेच काय की ग्रुप ऑफ पॉप्युलेशन्स which have most of the characters similar but they can't interbreed. म्हणजे अशा स्पीसीज असतात ज्यांचे कॅरेक्टर्स तर सेम असतात परंतु ते एकमेकांमध्ये इंटरब्रीड करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल पॅन्थेरा जीनस आहे, त्याच्या 3 स्पीसीज आहेत, लॉयन, टायगर आणि लिओपर्ड. ह्या जरी एकाच जीनसच्या स्पीसीज असल्या तरी ह्या एकमेकांमध्ये इंटरब्रीड करू शकत नाही. त्याच्यानंतर ब्रिंजल अँड पोटॅटो हॅव द सेम जीनस सोलॅनम.
तर सोलॅनम एक जीनस असला तरी या स्पीसीज एकमेकांमध्ये इंटरब्रीड होऊ शकत नाही नॅचरली. नेक्स्ट आहे फॅमिली. फॅमिली इज द ग्रुप ऑफ ॲनिमल्स विच हॅव द सेम जीनस. म्हणजे जे जीनस आहेत, ग्रुप ऑफ द मेंबर्स शोईंग मोस्ट ऑफ द कॅरेक्टर्स सिमिलर विथ द लिटिल डिफरन्सेस. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, सिडा, गॉसिपियम हे 3 जीनस आहेत. या 3 जीनसची स्पीसीज सेम आहे फॅमिली मॅल्वेसी. फॅमिली माल्वेसीमध्ये हे 3 जीनस येतात, हिबिस्कस, सिडा आणि गॉसिपियम. तर यांचे कॅरेक्टर्स हे बऱ्याच प्रमाणात सारखे आहेत आणि काही वेगळे आहेत. त्याच्यामुळे यांचे 3 जीनस तयार झालेले आहेत, पण मोस्ट ऑफ द कॅरेक्टर्स सेम असल्यामुळे ते एका फॅमिलीमध्ये टाकले गेले. ती फॅमिली म्हणजे माल्वेसी. नेक्स्ट आहे ऑर्डर. ऑर्डर इज अ ग्रुप ऑफ फॅमिली, ग्रुप ऑफ द ॲनिमल्स of the families showing the most of the characters similar. For example Papaverisi, Brassicaceae, Capridaceae या ज्या फॅमिलीज आहेत ज्या मेंबर्स एकत्रितपणे ऑर्डर परायटल्स मध्ये इन्क्लूड केले जाते. म्हणजे त्यांचं परायटल्स मध्ये त्यांना इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर आहे क्लास. क्लास इज द ग्रुप ऑफ orders or group of the populations having the similar characters. The carnivora and primates are included in the same class Mammalia. म्हणजे यांच्यामधले जे ॲनिमल्स आहेत हे जरी वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये असले तरी जे कॉमन कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामुळे त्यांना एकच क्लास मिळालेला आहे, तो म्हणजे मॅमेलिया. नंतर डिव्हिजन. डिव्हिजन is a group of class we can say, group of animals showing most of the characters same and showing the classes. आता division. Angiosperm has 2 classes, monocotyledone and dicotyledone. आता जरी हे 2 monocotyledone आणि dicotyledone क्लासेस वेगवेगळे असले तरी त्यांचा डिव्हिजन एकच आहे, ते म्हणजे एंजिओस्पर्मी. नेक्स्ट आहे सब किंगडम. Subkingdom is a group of animals showing, again त्याच डेफिनेशन्स रिपीट होत आहेत. आपण सब किंगडमला ग्रुप ऑफ डिव्हिजन सुद्धा म्हणू शकतो. आता डिव्हिजन एंजिओस्पर्मी, जिम्नोस्पर्मी याच्या हे सेम फॅनोरोगॅम या एकाच सब किंगडम मध्ये इन्क्लूड केल्या जातात. नेक्स्ट आहे किंगडम. किंगडम इज a group of animals showing the characteristics, most of the characteristics similar and are included in the kingdom. आता सपोज हे सब किंगडम आहे, फॅनोरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स हे 2 सब किंगडम्स आहेत, परंतु ते एकाच किंगडम मध्ये इन्क्लूड केल्या जातात, दॅट इज प्लॅन्टी. कारण हे फॅनोरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स दोन्ही काय आहेत, प्लॅन्ट्स आहेत, म्हणून हे प्लॅन्टी या किंगडम मध्ये इन्क्लूड केले जाते. जर ॲनिमल्स असतील तर ॲनिमॅलिया या किंगडम मध्ये इन्क्लूड केले जातात. आता आपण लिहिताना क्लासिफिकेशन एखाद्या ऑर्गॅनिझमचं किंवा प्लॅन्टचं करताना आपण किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पीसीज असं लिहत असतो. म्हणजे जसं जसं आपण लॅडर वर चढतो, म्हणजे खालून या इथून या स्पीसीज पासून किंगडम पर्यंत जातो, तसं तसं त्यांच्यामध्ये आढळणारे कॅरेक्टर्सचा जो डिफरन्स आहे तो हळूहळू वाढत जातो, सिमिलॅरिटीज कमी होत जातात. म्हणजे जीनस आणि स्पीसीजच्या ऑर्गॅनिझम्समध्ये जितकी जास्त सिमिलॅरिटी आढळेल तितकी स्पीसीज आणि किंगडम त्या याच्यामध्ये कॅरेक्टर्समध्ये डिफरन्सेस जास्त आढळतील. तर हे सगळं झालं युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन.